माधुरे जिये का माता पितरे तेवे सेवेसे कीर शरीरे लोन कीजे. तुम्ही या मृत्यूलोकातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेला नाहीत तरी चालेल, परंतु आई वडील जर आपले असतील तर त्यांच्या पायावर नतमस्तक व्हा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाहेर जाणाऱ्या सगळ्या पुरुष वर्गाला मी विनंती करतो, आपल्या गाड्या थोड्याशा कमी वेगानं चालवा. लक्षात घ्या, आपण जेव्हा गाडीवर बसतो दादा, त्यावेळेला आपली पत्नी वाट पाहते, आपली आई वाट पाहते, आपला बाप वाट पाहतो, आपली घरची लहान मुलगी वाट पाहते, बहीण वाट पाहते. आणि आपण जोशामध्ये तरुणाच्या रक्त सळसळत आहे आणि अशी गाडी चालवतो की कदाचित तुमचा निरोप घरी येतो, त्यावेळेला ती पत्नी काय म्हणत असेल, तिच्या ते छोटं बाळ काय म्हणत असेल, आई काय म्हणत असेल, बाप काय म्हणत असेल, ज्यांना आयुष्यभर तुमच्यासाठी सगळं तयार केलं आणि तुम्ही जर एका क्षणात उद्ध्वस्त करत असाल. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही गाड्या थोड्याशा हळू चालवा, काही फरक पडणार नाही. अर्ध्या तासानं लेट पोचलात म्हणून काही तिकडं काही होत नाही. म्हणून कळकळीची विनंती आहे. तिसरं महत्त्वाचं, सगळ्या मुलांना मुलींना उच्च शिक्षित द्या. लक्षात राहू द्या, उच्च शिक्षण फार गरजेचं आहे. सगळ्या मुली शिकल्या पाहिजे, सगळे मुलं शिकलं पाहिजे. फक्त 10वीपर्यंत शिकू देऊ नका, त्या सगळ्यांना उच्च शिक्षण द्या. भले ते शेती जरी केलं तरी त्यांनी चालेल, पण शेतकरी सुद्धा कसा असला पाहिजे, उच्च शिक्षित असला पाहिजे. त्याला वाचता लिहिता आलं पाहिजे. आपला माल परदेशात कसा विकला जाईल, आपण कोणता माल पिकवला पाहिजे,